मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड यांचे राज्यभर अनेक कारनामे पाहायला मिळत आहेत. अनेक कारनाम्यांनी ते चर्चेत आलेले आहेत आणि या कारनाम्यांचा सिलसिला जो आहे तो बारामतीपर्यंत पोहोचलेला आहे. बारामतीमध्ये हार्वेस्टर मालकांची फसवणूक जी आहे ते या वाल्मिक कराडांनी केल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीतल्या शेतकऱ्यांनी देखील वाल्मिक कराड यांना शासनाकडून हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान मिळावं यासाठी जवळपास 8 लाख रुपये दिलेले आहेत. त्यातलेच एक शेतकरी आपल्या सोबत आहेत. भोसले रामचंद्र भोसले म्हणून आहेत तरडोली गावचे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, कशा पद्धतीने ही फसवणूक झाली आहे? वाल्मिक कराडांचं बारामतीत कनेक्शन कसं आलं? महाराष्ट्र शासनाच्या ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी महाराष्ट्र शासनाने जी रक्कम जाहीर केली होती 40% रक्कम देऊ म्हणून आम्ही साखर संकुलला सर्व हार्वेस्टर मालकांनी मिटिंग घेऊन चर्चा करून साखळी उपोषण करण्याची करून अनुदान अर्ज दिला होता. आणि त्या अर्जाच्या वेळेला शासनाच्या प्रतिनिधींनी आम्हाला मुंबईला आमच्यातील काही संघटनेचे जे पदाधिकारी होते त्यांची मुंबईमध्ये सह्याद्री बंगल्यावर धनंजय मुंडेंच्या बरोबर मिटिंग झाली. आणि त्या मिटिंगमध्ये तुम्हाला अनुदान मिळवून देतो, पण तुम्ही वाल्मिक कराड यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना लागणारे जे कागदपत्र आहेत ती पूर्तता करा. त्या पद्धतीने आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून फेब्रुवारी 2023 मध्ये अनुसया लॉजवर 500 रुपयाच्या नोटांचे बंडल देऊन 8 लाख रुपये प्रत्येकी 142 लोकांनी त्यांना पैसे दिले. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी 9 लाख रुपये दिले आणि आम्ही बाकीच्या जिल्ह्यातील लोकांनी 8 लाख रुपये दिले. या सर्व रकमा दिल्यानंतर ज्या वेळेला हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्हाला ज्या वेळेला लक्षात आलं की हार्वेस्टर मशीनसाठी महाराष्ट्र शासनाने कुठलंही अनुदान मंजूर केलेलं नाही, जुन्या मशीनला अनुदान मंजूर केलेलं नाही. त्यानंतर आम्ही पैसे मागणे वेळोवेळी परळी येथे वाल्मिक कराड यांच्या बंगल्यावर जाऊन मिटिंग घेतल्या, पण प्रत्येक वेळी उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडे कृषी मंत्री होते आणि त्यांच्या आदेशानं हे अनुदान मिळणार होतं आणि त्यासाठी धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडांना भेटायला सांगितलं होतं. यस, होय होय. धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेला फेब्रुवारी 2023 मध्ये कृषी मंत्री होते आणि त्यामुळे आम्ही कृषी मंत्री असल्यामुळं आम्ही त्यांनी सांगितल्यामुळं वाल्मिक कराड यांची भेट घेतली आणि वाल्मिक कराडांच्या मार्फत त्यांना 8 लाख रुपये अनुसया लॉज म्हणून एक लॉज आहे त्या लॉजवर त्यांना पैसे दिले. आणि आम्हाला ज्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये हार्वेस्टर मशीनचं अनुदान मंजूर होत नाही असं लक्षात आल्यानंतर आम्ही दिलेले पैसे परत मागायला गेल्या वेळ प्रत्येक वेळी उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला आणि नंतर देतो, पुढल्या महिन्यात देतो, तुम्ही जीएसटीची बिलं आणा, जीएसटीची बिलं आणल्यानंतर तुम्हाला आम्ही पैसे देऊ असं सांगितलं, पण पैसे देण्याचं टाळलं. ज्या वेळेला अतिरेक झाला लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये धनंजय मुंडे प्रचाराच्या काळात परळीमध्ये आल्यानंतर आम्ही सगळेजण त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला भेटण्याचं टाळलं आणि वाल्मिक कराड यांना बोलावून घेऊन वाल्मिक कराड बरोबर चर्चा करा असं सांगितलं, पण ती चर्चा निव्वळ आम्हाला वाल्मिक कराडने 2 पोलिसांच्या बंदोबस्तात 5-6 गुंड आणून मारण्याचा प्रयत्न केला. आमचे असणारे जे सल्लागार जे संघटनेतील लोक आहेत त्या लोकांना मेजर पालवे सानप यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि ते भांडणं करून आम्हाला तिथून पळवून लावलं. आजपर्यंत ते आम्हाला कधीही त्या पैशाची मागणी केली तर टाळाटाळ करत आहे. एक सांगा काका की मशीनची किंमत किती होती आणि शासन अनुदान किती देणार होतं त्यासाठी, ज्यासाठी तुम्ही 8 लाख रुपये एका मशीन मालकांनी दिलेले आहेत? ऊस तोडणी यंत्रासाठी त्याची जी किंमत आहे ते 92 लाख रुपये आहे. 92 लाख रुपये त्याची किंमत असल्यामुळं 40% अनुदान आम्हाला शासन देईल असं वाटत होतं. त्यात आम्हाला 35 लाख रुपये मिळतील ह्या भावनेपोटी आम्ही त्यांना 8 लाख रुपये दिले. आणि हिवाळी अधिवेशनात ज्या वेळेला आम्हाला हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान मंजूर केलं नाही त्यानंतर आम्ही त्यांना पैशाची मागणी केली. पण मग तुम्ही आता सांगितलं की जीएसटीची बिलं मागत होते, ते मशीन जीएसटीची बिलं कसली मागत होते नेमकी? तुम्हाला पैसे परत द्यायचे असतील तर आम्हाला काहीतरी दाखवावं लागेल, म्हणून तुमच्याकडून काहीतरी खरेदी केला असं दाखवावं लागेल म्हणून त्यातून पैसे देऊ असं सांगितलं. आम्ही जीएसटीची रकमेच्या पावत्या काही त्यांना दिल्या नाहीत, कारण नसताना आम्ही 8 लाख रुपये देऊन बुडलोच आहे. तर परत 8 लाख रुपयाचे जीएसटी 18-20% भरणं आमच्या बुद्धीला पटलं नाही, त्यामुळे आम्ही थांबलो.
मला एक सांगा की हे सगळा प्रकार सुरू असल्यानंतर धनंजय मुंडेंच्या त्या वाल्मिक कराडांनी मारहाण केली. पुन्हा धनंजय मुंडेंना तुम्ही भेटलात का? आणि काय चर्चा झाली? तुम्ही सांगितलं की मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये देखील त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. अगोदर कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंचे भेटलो होतो. ज्या वेळेला परळीमध्ये मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही परत काही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. परळीमध्ये दहशत इतकी होती की परत जर तिथे गेल्यानंतर आपल्या माणसांना ते मारलं जाईल. आम्ही मेजर पालवे यांना तिथं बारामतीमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी खोटं नाटक सांगून आमच्यातून पळून गेले ते. अ, तुम्ही आता सांगताय सोलापूरच्या जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. पुणे जिल्ह्यातले बहुतांश शेतकरी आहेत. किती शेतकरी पुणे जिल्ह्यातले आहेत आणि तुम्ही किती पैसे दिले पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी? आम्ही पुणे जिल्ह्यातील 38 लोकांनी पैसे दिलेले आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील 38 लोकांनी पैसे दिलेत. बारामती तालुक्यातील 5 लोकांनी पैसे दिलेले आहेत. ते 5 लोकांची मी नावं तुम्हाला दिली. बारामती तालुक्यात हा सगळा प्रकार घडला. आपले ज्या पक्षाचे धनंजय मुंडे नेते आहेत, ते अजितदादांचे कार्यकर्ते आहेत असं म्हटलं जातंय. अजितदादांना भेटण्याचा प्रयत्न केला, अजितदादांना सांगण्याचा प्रयत्न केला, दादांकडे दाद मागितली या संदर्भात? दादांच्याकडे लोकसभेच्या प्रचाराच्या काळात आम्ही सांगवी ते माळेगाव या प्रचाराच्या काळात आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला योग्य उत्तर देण्याचं टाळलं. ते म्हटले की मला विचारून तुम्ही पैसे दिलेत का? का पैसे दिले? म्हणून त्यांनी ते प्रश्न त्यांचा कार्यकर्ता धनंजय मुंडे असल्यामुळे त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. अ, वाल्मिक अण्णांना तुम्ही समक्ष भेटलात. आता हे मस्साजोगचं प्रकरण समोर आलंय. खरंच हे सगळं प्रकरण तेवढं गंभीर असेल असं वाटतंय, कारण संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून अनेक आरोपी आहेत आणि आता पुन्हा एकदा वाल्मिक कराडांचं नाव केंद्रस्थानी आलेलं आहे. खरंच गुन्हेगार आहेत. जो माणूस लोकसभेच्या प्रचाराच्या काळामध्ये 142 लोकांना जो मारून पळून लावण्याचा प्रयत्न करू शकतो, वाल्मिक कराड सारखा माणूस आम्हाला पळून मारून, आम्ही हार्वेस्टर मालक असलेल्या माणसांना मारामारी करून पळून लावतो, तो सहज एका सरपंचाला मारू शकतो. महाराष्ट्र राज्यातल्या 142 लोकांना मारण्याचा जो प्रयत्न करतो तो एका सरपंचाला सहज मारेल. त्या सरपंचावर अतिशय निगृणपणे हत्या झालेली आहे. त्याचा आम्हाला पाहिल्यानंतर डोळ्यात टिपा येतात. तरी त्याला तरी कमीत कमी न्याय मिळावा ही आमची इच्छा आहे. आमचे पैसे त्यांनी बुडवलेतच, त्यात काय हरकतच नाही. पण मी म्हणतो एका सरपंचाला, चांगल्या कार्यकर्त्याचा जर जीव घेत असेल, छत्रपती संभाजी महाराजांनंतर जे वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जी क्रूरपणे त्यांना खेळलं गेलं, त्या पद्धतीने आज संतोष देशमुख यांची हत्या झालेली मला पाहायला मिळते. म्हणजे हे बरोबर नाही, असे मी त्याच्याबद्दल निषेध व्यक्त करतो. परळीमध्ये तुम्ही गेल्यानंतर वाल्मिक कराड तुम्हाला किती वेळा भेटले आणि ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळेस प्रत्यक्ष वाल्मिक कराड तिथे उपस्थित होते? वाल्मिक कराडला आम्ही त्या पैसे दिल्यानंतर 3 ते 4 वेळा भेटलो होतो. ज्या वेळेला वाल्मिक कराडनी आमच्या समोर सानप आणि मेजर पालवे यांना मारलं होतं, आम्हीच ते भांडणं सोडवायला होतो. त्यामुळं आम्ही डोळ्याने पाहिले, वाल्मिक कराडनी स्वतः येऊन पहिला ठोका टाकला मेजर पालवेच्यावर आणि मग ते राहिलेल्या तिथल्या त्या गुंडांनी मेजर पालवेला मारहाण करून पळवून लावलं. मला एक सांगा, हार्वेस्टर जे मशीनचा आहे त्याचा घोटाळा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय, कारण अनुदानाच्या नावाखाली अनेक लोकांना, शेतकऱ्यांना लुटलंय. नेमकं काय तुमची मागणी असणार आहे शेतकरी म्हणून सध्या? ऊस तोडणी यंत्रासाठी जी रक्कम असते ती भरपूर मोठी आहे. इतकी मोठी रक्कम एका शेतकऱ्याला गुंतवणूक करणे शक्य नसतं आणि त्यासाठी जर बँकेचं कर्ज घेतलं तर ते पैसे फेडणं अवघड आहे. आणि आज समितीला मजूर मिळणं कठीण आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी, ऊस तोडणीसाठी मजूर मिळत नाही. यंत्राची भरपूर गरज आहे, त्याला अनुदान देणे बी गरजेचं आहे. अनुदान मिळावं असं, प्रत्येक ऊस तोडणी यंत्राला अनुदान मिळावं त्यासाठी सोडतची पद्धत चुकीची आहे. महाराष्ट्र शासनाने जे सोडत पद्धत केलेली आहे त्यामध्ये एकाच माणसाच्या घरातील 2-2, 3-3 माणसांना ती नावं आलेली आहेत. जो खरा यंत्र घेईल, ऊस तोडणी यंत्र घेईल, त्यालाच अनुदान मिळावं अशी माझी इच्छा आहे. ज्याने ऊस तोडणी यंत्र घेतलेलं आहे त्याला अनुदान मिळावं असं मला वाटतं. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं वाल्मिक कराडांची दहशत तुम्ही अनुभवली, त्यांना त्यांच्याकडून मारहाण देखील प्रसंगी शेतकऱ्यांनी सहन केलेली आहे. या संदर्भातली तक्रार तुम्ही केली का? आणि अनुदान मिळत नसल्याबाबतची तक्रार केली का? अनुदान मिळत नाही म्हणून आम्ही साखर संकुलला तसे अर्ज दिलेला आहे. साखर संकुलच्या समोर आम्ही तिथं बैठका झालेल्या आहेत, तशी मागणी केलेली आहे.
पहिली मागणी केलेली आहे. आताही परत आम्ही मागणी करतच आहोत. आम्ही त्याचा पाठपुरावा करणारच आहे. आम्हाला अनुदान मिळावं असं आम्हाला वाटतं. परंतु वाल्मिक कराड सारखे नीच माणसं पुन्हा गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये अशी महत्वाची आमची मागणी आहे. मारहाणीची तक्रार केली होती, मारहाणीची तक्रार नाही केली आम्ही. आता करणार आहे. आता करणार आहेत. हा. हे होते रामचंद्र भोसले यांनी सांगितलेलं आहे की वाल्मिक कराडांनी त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केलेली आहे. मात्र वाल्मिक कराडची दहशत असल्यामुळं त्यांनी आतापर्यंत तक्रार केलेली नव्हती. मात्र वाल्मिक कराडचे अनेक कारनामे चर्चेत आहेत आणि आता हार्वेस्टिंग घोटाळा देखील त्यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून जोडलं जाते आणि त्या संदर्भातली तक्रार आता ते करणार असल्याचे सांगितलंय. कॅमेरामॅन तेजस सैमी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.